समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कुपवाड येथे झालेला युवकाचा खून हा पत्नीला अपशब्द वापरल्याबद्दल झालेल्या वादावादीतून झाला असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघा संशयितांना तर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी एका संशयित आरोपीस जेरबंद केले आहे। रामकृष्ण नगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मंगळवार दिनांक 22 जुलैच्या मध्यरात्री अमोल सुरेश रायते वय वर्ष 35 राहणार रामकृष्ण नगर कुपवाड याच्यावर कुऱ्हाड व चाकूने डोक्यावर तोंडावर तसेच छातीसह पोटावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना बुधवार दिनांक 23 जुलै रोजी उघडकीस आली आहे। याबाबत कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता। संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघा संशयितांना जेरबंद केले असून प्रेम बाळासाहेब मद्रासी वय वर्ष 24 व तेजस संजय राजपूत वय वर्ष 25 दोघेही राहणार रामकृष्ण नगर कुपवाड अशी संशयित आरोपींची नावे असून यातील आणखी एका संशयित आरोपीस कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्या संशयित आरोपीचे नाव निहाल आसिफ बाबा वय वर्ष 20 राहणार शामराव नगर सांगली असे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सागर लवटे आणि अमीर शाह फकीर यांना गोपनीय बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सावळी तानंग रोडवर सावळे येथे असल्याची माहिती मिळाली। स्थानिक शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन प्रेम मद्रासी व तेजस राजपूत यांना ताब्यात घेतले। सदर घटनेबाबत विचारले असता प्रेम मद्रासी यांनी सांगितले की अमोल रायते हा त्याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत असल्यामुळे त्यांच्यात वाद झाल्याने प्रेम व त्याचे साथीदार तेजस राजपूत आणि निहाल बाबा असे तिघांनी मिळून चाकू आणि कुऱ्हाड या धारदार शस्त्राने अमोल रायतेवर वार करून जखमी करून खून केला असल्याची कबुली दिली आहे। सदर संशयित आरोपींना पुढील तपासासाठी कुपवाड औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदर घटनेचा अधिक तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।